नांदेड़ लोकसभा इंतखाबात से बीजेपी के उम्मीदवार प्रताप पाटिल चिखलीकर को शिकस्त का सामना करना पड़ा। इस शिकस्त के बाद बीजेपी में ब्लेम गेम शुरू हो गया है और एक दूसरे पर इलेक्शन में ठीक से काम न करने का इल्जाम लगाया जा रहा है। इस दौरान लोकसभा इंतखाबात में शिकस्त के असबाब का पता लगाने के लिए बीजेपी ओहदेदारों और कारकुनों की एक जायजा मीटिंग का एहतमाम किया गया। इस मीटिंग के दौरान जब बीजेपी शहर सदर दिलीप कंदकुर्ते बोलने के लिए डाइस पर पहुंचे तो बीजेपी कारकुन बालाजी पुएड़ ने खुलेआम इन पर एतराज किया। मीटिंग में उन्होंने अवामी तौर पर दिलीप कंदकुर्ते पर लोकसभा इंतखाबात में ठीक से काम न करने का इल्जाम लगाया, जिसकी वजह से इजलास में कुछ देर के लिए अफरा तफरी का माहौल बन गया। दीगर ओहदेदारों और कारकुनों ने बालाजी पुएड़ को मनाने की कोशिश की, लेकिन बालाजी पुएड़ ने बरहमी का इजहार करते हुए कहा कि दिलीप कंदकुर्ते ने लोकसभा इंतखाबात में काम नहीं किया, इसलिए इनकी तकरीर सुनने का मतलब नहीं। वहीं दूसरी तरफ स्टेज पर मौजूद दिलीप कंदकुर्ते ने भी अपने ऊपर लगे इल्जाम का मुंह तोड़ जवाब दिया, जिसकी वजह से इजलास में कुछ देर के लिए जबरदस्त हंगामा हो गया। 2019 के लोकसभा इंतखाबात में प्रताप पाटिल चिखलीकर ने उस वक्त के कांग्रेस के उम्मीदवार व सीनियर लीडर अशोक चौहान को शिकस्त देकर कामयाबी हासिल की थी। उसके बाद चूंकि अशोक चौहान खुद बीजेपी में शामिल हो गए, इसलिए बीजेपी कारकुनों का ख्याल था कि बीजेपी आसानी से नांदेड़ लोकसभा इलेक्शन भारी लीड से जीत जाएगी, लेकिन नतीजा इसके बरक्स हुआ और बीजेपी को नांदेड़ में चौंका देने वाली शिकस्त का सामना करना पड़ा। इसके बाद इलेक्शन में किसने काम किया किसने नहीं किया, इसे अवामी सतह पर एक नई बहस शुरू हो गई है और इस दौरान बीजेपी कारकुनों में एक दूसरे पर इल्जाम तराशियां होने लगी है। बसा बसा, काय अधिकार आहे ते आम्हाला सगळ्यांना कळते। बसा हो, बसा हो, तुम्ही बसा, बसून घ्या तुम्ही, हो बसून घ्या। हा बघा, चला मला राजीनामा मागायला तुम्ही गेले, पार्टी मागा। हा चला बसा बसा। तर नांदेड विधानसभा मतदारसंघातील तुम्हाला अधिकार, तुम्हाला खूप अधिकार आहे। बसा, काय केलं काय नाही माहित आहे। बसा, अरे बसा हो, जे केलं ते पक्ष बघा। चला बसा बसा, चला हा बस, चला चला चला, बसत नाही। तर या आदरणीय बालाजीराव कल्याणकर साहेब, या उत्तरचे निवडणूक प्रमुख आमचे मित्र सन्माननीय मिलिंदजी देशमुख, माजी अध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी साले, प्रदेश सदस्य चैतन्य बापू देशमुख, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर उपस्थित असलेले सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ अध्यक्ष, सर्वजण, मी सर्वप्रथम नांदेड़ शहर का कदीम तरीन और मियारी तालीमी इदारा NSB सीनियर कॉलेज में BA, BSc और BCom में दाखिलों का सिलसिला जारी है। यहाँ पर उर्दू मीडियम के तलबा के लिए ग्रेजुएशन में उर्दू बहैसियत मजमून इख्तियारी ऑप्शनल और बहैसियत ज़बान दुअम सेकेंड लैंग्वेज इख्तियार करने की सहूलत दस्तियाब है। वसी व अरीज़ इमारत में तजुर्बेकार असातिज़ा तदरीसी खिदमात अंजाम दे रहे हैं। कॉलेज की लाइब्रेरी में बिलखुसूस शोबे उर्दू से मुफ्त किताबें हासिल की जा सकती है। हुकूमत की स्कॉलरशिप स्कीमात और EBC की सहूलत भी यहाँ तलबा को हासिल रहेगी। जदीद टेक्नोलॉजी से आरास्ता ICT हॉल और डिजिटल बोर्ड, कंप्यूटर से आरास्ता लैंग्वेज लैब, तलबा के लिए NCC और NSS की सहूलत, तालिबात के लिए मुख्तसर मुद्दती कोर्सेस जैसे मेहंदी, फैशन डिज़ाइनिंग वगैरह, UPSC और MPSC की कोचिंग की सहूलत भी दस्तियाब है। तलबा की दिलचस्पी को देखते हुए वसी व अरीज़ खेल का मैदान भी है। दाखिला फ़ीस में तलबा को सहूलत मुहैया की जाएगी। मज़ीद तफसीलात के लिए रब्ता करें डॉक्टर इरशाद अहमद ख़ान, सदर शोबे उर्दू, NSB कॉलेज नांदेड़। मोबाइल नंबर 9922043593। काल काहीच नाही, जे आभार प्रदर्शनाची बैठक होती काल ताज हॉटेल या ठिकाणी। काल असं म्हणजे या आपल्या महानगरचे अध्यक्ष दिलीपजी कंदकुर्ते बोलायला उभं राहिले होते। त्या ठिकाणी मी असं म्हणलं की बाबा, तुम्ही महानगराध्यक्ष असतावेळी आपली जबाबदारी काय होती आणि महानगराध्यक्ष असतावेळी नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तर या दोन्ही मतदारसंघामध्ये आपल्याला मतदान कमी पडलं। आज मी सांगतो, महानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते
शिवसेना, राष्ट्रवादी आणि माननीय अशोक चव्हाण साहेबांसोबत आलेले संपूर्ण कार्यकर्ते, या सर्वांना एकजूट करून त्यांना कामाला लावायचं काम कोणाचं होतं? महानगराध्यक्षांचं काम होतं. मग मला तुम्ही सांगा, लोकसभेची निवडणूक लागली की महानगराध्यक्ष हा महानगराध्यक्ष कुठंच फिरला नाही. आणि नांदेड दक्षिण आणि नांदेड उत्तरमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे सांगावं आणि कोण्याही कार्यकर्त्यांना सांगावं की कोण्या नांदेड दक्षिणच्या किंवा नांदेड उत्तरच्या बूथवर महानगर अध्यक्ष आले होते, कोण्या ग्रामीण भागामध्ये कोण्या खेड्यामध्ये आले होते आणि लोकांना सांगितलं की बाबा की तुम्ही भारतीय जनता पार्टीला मतदान करा, असं कुठंच म्हणले नाही. जेव्हा लोकसभेची निवडणूक लागली त्यांनी नांदेडमध्ये कधीच त्यांनी लोकसभा निवडणूक चालू असते वेळेस त्यांनी नांदेडमध्ये त्यांनी चंद्रपूर, पुणा, मुंबई अशा ठिकाणी गेले. पक्षांना काहीतरी नेमकं कारण काहीतरी सांगायचं, काढून द्यायचं. आज मला एवढं सांगायचं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला की बाबा यांनी प्रामाणिकपणे सांगावं की आज नांदेड दक्षिण असो किंवा नांदेड उत्तर असो, आज तुम्ही मला सांगा, यांनी म्हणतात की बाबा मराठा समाजाचा आरक्षणाच्या मुद्द्यामुळं आपली सीट पडली. मराठा समाज इतर तालुक्यामध्ये नाही का? आहे. मग सर्वात जास्त जर मतदान भारतीय जनता पार्टीला जर या शहरामधून भेटायला पाहिजेत होतं. आज मला या घडीला सांगा, तुम्ही आज नांदेड दक्षिण असो किंवा नांदेड उत्तर असो, या दोन्ही मतदारसंघामध्ये 59,000 मताचा आपला मायनस आहात. याची आज तुम्ही मला सांगा, काँग्रेसमधून भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले कार्यकर्ते असतील, शिवसेनेचे कार्यकर्ते असतील, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, अशा एकाही कार्यकर्त्याला महानगराध्यक्ष म्हणून यांनी कोणत्या कामाला लावलं आहे? कोणाला जबाबदारी दिली? कोणाला जबाबदारी दिली नाही. हे इकडं फिरायला तिकडं फिरायले, इकडं जाय तिकडं जाय. मग आज तुम्ही मला सांगा, महानगर अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी काय? हे आमचा प्रश्न होता. मग तुम्ही महानगर अध्यक्ष म्हणून 59,000 मतदानाने आपण मायनस आहोत आणि आज हे खापर तुम्ही कार्यकर्त्यावर फोडताय आणि सर्वात पुढे तुम्हीच आज महानगराध्यक्ष म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारा आणि पदाचा राजीनामा देऊन मग स्टेजवर बोला ना तुम्ही. आज तुम्ही महानगराध्यक्ष काम करायला कार्यकर्ते पुढं आणि जेव्हा माईक घेऊन बोलायचं म्हणलं की आपण पुढं, असं कसं जमणार? आता तुम्ही या मागणीवर तुमच्या ठाम राजीनामा द्यावा. 100% मीच आहे, माझे सर्व कार्यकर्ते नांदेड जिल्ह्या या महानगर दक्षिणमधले संपूर्ण कार्यकर्ते, उत्तरमधले संपूर्ण कार्यकर्ते ठाम आहेत आणि आता 2 दिवसामध्ये पक्ष निरीक्षक येणार आहात आणि ते दिसून जाईल त्याच्यामध्ये. तिथेही मग असं काय गोंधळ वगैरे घालणार आहे? गोंधळ कशाला घालणार आहात? जे पक्षाची शिस्त आहे त्या पक्षाच्या शिस्तीप्रमाणे उत्तर देऊ आम्ही आणि जे यांनी काय केलं आहे काय नाही हे मी एकटा सांगणार नाही. संपूर्ण पक्ष निरीक्षक येतात म्हणजे काही ते एवढे हे नाहीत, पूर्ण त्यांना संपूर्ण माहीत आहे. काही रोष होता कार्यकर्त्यांचा, कार्यकर्त्याच्या रोषामुळं मला समोर जावं लागले आणि जे बी यांना जे पैशाचा माज आहे गेल्या 10 वर्षापासून ज्या खासदार साहेबांनी याच्या मागं आम्हाला उभं केलं होतं, प्रामाणिकपणे इमान इतबारे आम्ही 10 वर्ष काम केलं याच्यासाठी. आणि तुम्ही मला सांगा, यांचं काम जेव्हा याची निवडणूक आली की याच्या मागं आम्ही प्रामाणिकपणे उभं राहा, दुसऱ्याचं काम आलं की यांनी याला जावं निघून चंद्रपूरला किंवा मुंबईला, पुण्याला. असं कुठं जमणार? शक्यच नाही. आणि मला या ठिकाणी आवर्जून एक हे सांगायचे की बाबा तुम्ही तुमचा पैसा आज तुम्ही 5 वर्ष 10 वर्ष झालं निवडणुकीमध्ये उतरता. गेल्या 10 वर्षापासून तुम्ही कोणाच्या मौतीला आल्या नाहीत, कोणाच्या लग्नाला आल्या नाहीत, कोणाच्या सुखात नाहीत, कोणाच्या दुःखात नाहीत. तुम्ही फक्त 5 वर्षाला येता आणि फक्त पैसे घेऊन येता आणि पैशाच्या जोरावर तुम्ही म्हणजे एवढा नांदेड दक्षिण काही येडं नाही बा. मतदार यांना दाखवून देतील यांची जागा. हां, एवढंच बोलतो मी, जास्त आता काही सांगणार नाही.